जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही जे अध्यक्ष आहे मी त्याच्यात निर्णय घेतला का जे व्याज आहे ते आमची बँक माफ करणार आहे। म्हणजे 4 लाख असन 1 लाख व्याज असन तर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती हे 1 लाख माफ करून उरलेला आम्ही त्याला कसा प्रतिसाद देता येईल, त्या शेतकऱ्याला कसं मदत करता येईल याच्या बाबत बैठक झाली पाहिजे। याच्या बाबत आपण चिंतन मंथन केलं पाहिजे। त्याबाबत आपण काय निर्णय घेणार ते आम्ही सांगितलं पाहिजे। दुसरं तुम्ही सांगतोय का उल्लेखच केला नाही सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का, देणार का नाही देणार? तो मेला ना सभापती महोदय। काय होतंय कर्जमाफीमध्ये नाव आले आणि बँकेत मात्र पैसा दिला नाही, गव्हर्नमेंटनं दिला नाही। न दिल्यामुळे काय झालं, नवीन कर्ज भेटत नाही, माफीची वाट पाहतोय। काही शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने निर्देश दिले का हे पैसे भरावं लागेल सरकारले, जर तो पात्र आहे तर आपल्याला द्या लागेल। सभापती महोदय याबाबतही काही खुलासा होत नाहीये, हा खुलासा केला पाहिजे आपण। हा खुलासा जर केला नाही, दुसरं तुम्ही काय म्हणताय 2019चा जो महात्मा फुले मध्ये जो काही लाभार्थी आहे ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार, सांगा त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणावं का याला? याबाबत निर्णय घ्यावा लागेल। एकतर काय होतंय का या सगळ्या संदर्भात तुम्ही जे गुंतागुंतीचे मुद्दे वाढवले भारणे दादा, तुम्हाला माहित आहे का याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कसं तोंड द्यावं लागतं हे पाहायला पाहिजे। आणि जर प्रशासकीय अधिकारी जर अशामुळे जर आपलं सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे आपलं सरकार बदनाम होत असेल तर त्याच्यावर खरं तर आपण अपेक्षित उत्तर देणं गरजेचं आहे। जयस्वालजी, आम्ही काय सांगितलं होतं का पेरणी ते कापणी फळ उत्पादक, तुम्ही जे उत्तर दिलं तुम्ही सांगा आज पर्यावरण आणि विषमुक्त शेतीचा हा मोठा चॅलेंज आपल्याकडे आहे। तुम्ही जे फळ पिकांना आपण 3 वर्ष देतोच, पण 3 वर्षानंतर जर आपण एमआरजीएस मधून जर कव्हर केलं आणि पुढचे 4, 5, 10 वर्ष दिले तर काजू उत्पादक, आंबा उत्पादक, संत्रा उत्पादक हा सगळा शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी हा वाचू शकतं। त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फळ उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय क्रांतिकारी योजना आहे। एमआरजीएस आम्ही सुरू केलेली योजना आहे, महाराष्ट्रानं देशाला दिलेली योजना आहे, त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे, तो बदल आपण केला पाहिजे अशी अपेक्षा आहे। धन्यवाद मंत्री महोदय। आता करू एकच विषय होता सभापती महोदय। ठीक आहे सभापती महोदय, थोडक्यात नाही, तुम्ही निवांत होता, दरेकर साहेबांनी या निवांत चालू आहे म्हणून जो मुद्दा उपस्थित केला 1-2 मिनिटं त्यांचं नाही ना, 1-2 मिनिटं फक्त बोलू।